आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे गुंडू. आणि ही गोष्ट घेतली आहे योगेश सोमन लिखित खोड्या आणि इतर कथा या पुस्तकातून. आज दुपारी घरात मस्त टीव्ही बघत बसलो होतो. जिन्यातून धाड धाड जिन्या चढल्याचा आवाज आला. नक्की गुड्डी. नेहमी अशीच येते, येडछाप. खालच्या मजल्यावरचे पाटील नेहमी तिला ओरडायचे, हळू जिना उतरत जा ग, दुपारची झोपमोड होते, असं देशपांडे म्हणाले. पण आमची गुड्डी ऐकत नाही. आत्ता तर दुसऱ्या मजल्यावरून हाका मारत आली, पिंट्या पिंट्या. गुड्डी दारापाशी पोचली. दारावर धाड धाड धक्के देत होती, बेल वाजवत होती. घरात आई बाबा नव्हते म्हणून, नाहीतर आईचा किंवा बाबांचा एखादा तरी धपाटा खाल्ला असता. पिंट्या पिंट्या. गुड्डीच्या दारावर धडका चालूच आहेत की धावत जाऊन दार उघडलं. ए येडछाप, थांब ना जरा. पिंट्या पिंट्या, खाली खाली. गुड्डीला दम लागला होता. खाली काय? लवकर चल, आपल्या इथे आपल्या इथे. अगं काय? मी विचारायच्या आत ती गरकन वळली आणि पुन्हा धाड धाड जिना उतरत खाली पळाली. मी पण धावत खाली गेलो. हो, जाताना लॅच की बरोबर घेतली. सुट्टीत हमखास 2-3दा तरी किल्ली आत राहते आणि लॅच की लागते की मग बसा आई बाबा कामावरून यायची वाट बघत. खाली पार्किंग मध्ये पोचलो तर ही गुड्डी कुठे दिसलीच नाही. अरे गेली कुठे घाईघाईत? रस्त्यावर गेली की काय? मी घाईघाईत मेन गेटला वळलो. तेवढ्यात आमच्या बिल्डिंगच्या टाकी मागून गुड्डी ओरडली, पिंट्या पिंट्या, इकडे इकडे. मी धावत तिकडे गेलो. गुड्डीच्या आरडाओरड्यामुळे झिपऱ्या आणि धब्ब्या सुद्धा खाली पोचले होते. तेही बरोबर आले टाकी मागे. गुड्डी खाली बसून काहीतरी पाहत होती. मी तिथे पोचलो. आई शपथ, मी म्हणले. ए काय रे, काय आहे? डब्या पाहिजे. ए हे बघ. मी खाली बसलो गुड्डीच्या शेजारी तर एक खूप छोटंसं ब्राऊन रंगाचं कुत्र्याचं पिल्लू माझ्या पायापाशी आलं आणि पाय चाटू लागलं. कसलं मस्त वाटलं म्हणून सांगू. ते खूप छोटं होतं, किती छोटं होतं म्हणून सांगू. माझ्या हातात मावत होतं आणि हाताच्या मधल्या बोटा एवढी त्याची शेपूट होती. शेपटीच्या टोकावर एक पांढरा ठिपका होता आणि शेपूट आपली सारखं वर झेंड्याच्या काठीसारखी आणि डोळे बोटांच्या नखा एवढे, बहुधा निळे असावेत. खूप मऊ आहे ना, गुड्डी म्हणाली. गुड्डे केवढंच आहे ते, असं खसकन ओढू नकोस, झिपऱ्या म्हणाली. मी शोधलंय, माझं आहे ते, गुड्डी म्हणाली. हे आमच्या गुड्डीचं फार असतं. दरवेळी मी पहिल्यांदा पाहिलंय माझं आहे ते. मग आमचं नाहीये का? मी रागावून विचारलं. असं नाही, पण आधी माझं, गुड्डी म्हणली. ए ए, माझी चड्डी पकडली त्यांनी, धब्ब्या किंचाळला. सगळे हसलो. त्याने हे शेपटी हलवली आणि लगेच धब्ब्याच्या अंगावर अटॅकच केला. 2 पाय ढेरीवर ठेवून वर चढायला लागला. धब्ब्या त्याला डोंगर वाटला असेल, झिपऱ्या म्हणाला. आम्ही सगळेच जोरात हसलो, डब्या सुद्धा. आणि त्याने ही शेपटी हलवली. बहुधा त्याला कळलं असावा आम्ही काय बोलतोय. काय आहे रे, टाकी मागे काय करताय सगळे? नक्की जोगबाई. सारखं आमच्यावर लक्ष असतं. सोसायटीच्या गुप्तहेर आहेत. दिवसभर गॅलरीतून काय काय बघतात आणि संध्याकाळी आईबाबाला आमच्या चाड्या सांगतात. जोगबाई, हे बघा कुत्र्याचं पिल्लू. गुड्डी पचकली. गुड्डीला काही कळतच नाही याडछाप. आम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं. कुत्र्याचं पिल्लू? त्याला बिल्डिंग बाहेर काढा. रात्रभर केकाटून जीव काढेल नुसतं. चला चला, तुम्ही निघा बघू इथून. वॉचमनला सांगते मी त्याला बाहेर काढायला. चला तुम्ही निघा, गच्चीत जाऊन खेळा. जोगबाई गॅलरीतून जोरात ओरडत होते. आम्ही कुठेही खेळू, तुम्ही नका सांगू, गुड्डी म्हणाली.
गुड्डी लागली भांडायला. गुड्डर चिडली की तिचं नक्क नाक आपोआप फुकत. हो का, थांब, आईलाच सांगते आज. जोगबाई, सांगा सांगा, तोपर्यंत मी या पिल्लाशी खेळणार, हे बघा, गुड्डी म्हणाली. गुड्डीनं एकदम त्याला उचललं आणि त्यांना दाखवलं. ए, खाली ठेव पहिल्यांदा. वॉचमॅन, वॉचमॅन. जोगबाई किंचाळल्या. डब्याने पटकन ते पिल्लू गुड्डीच्या हातातून घेतलं आणि तो गच्चीकडे पळत सुटला. आम्ही सगळेच गच्चीत पोचलो. डब्याने त्याला गच्चीत सोडलं. ते पिल्लू डब्या आणि गुड्डीशी शिवाशिवी खेळत होतं. पिल्लू मस्त आहे नाही, जिप्र्या म्हणाला. पाळायचं, मी म्हणाले. यस, गुड्डी. ए, नाव काय ठेवायचं, मी म्हणलं. गुंडू, असं डब्या म्हणाला. गुंडू, आम्हाला सगळ्यांनाच हे नाव खूप आवडलं. गुड्डीनी तर गुंडू गुंडू म्हणून त्याची पापी सुद्धा घेतली. त्याही वेड्यानं लगेच तिचा गाल चाटला. मी त्याला दोन्ही हातात उचललं, वर उचललं तर त्याच्या डोळ्यात बघितलं आणि हाका मारल्या. गुंडू गुंडू. त्याने शेपूट हलवली. ए, मला दे रे, गुड्डी म्हणाली. गुड्डी त्याला 1 मिनिट सोडत नव्हती. आता पाळायचं म्हटल्यावर आमचा विचार सुरू झाला. त्याला ठेवायला एक मोठं खोकं लागेल, जिप्र्या म्हणला. शिवाय दूध प्यायला डिश, डब्या म्हणला. मी दूध घेऊन येतो आत्ता, असं म्हणून तिथून सटकलो. घरात आलो. स्वयंपाकघरात शोधल्यावर एक रिकामी बाटली मिळाली. फ्रीज मधून दुधाचं पातेलं काढलं. साई सकट दूध ओतलं. गुड्डूला साय पण आवडत असेल ना. पटकन गच्चीत आलो. तोपर्यंत डब्यानी बशी आणली होती आणि टीव्हीचं मोठं खोकंही. आई बाबा दुपारी घरात नसले की किती बरं असतं नाही, त्यांना काही कळत नाही. ए, त्याला अंथरूण पांघरून हवं ना, गुड्डी म्हणली. अरे यार, खरंच. मी परत घरात पळालो. बेडरूमच्या कपाटातून गाठोड्यातून आईची जुनी साडी घेतली. गाठोडं परत बांधून ठेवलं, नाहीतर आईला कळायचं. गच्चीत आलो तोवर जिप्र्यानं बशीत दूध ओतलं होतं आणि गुंडू दूध पित होता. आम्ही सगळे शांतपणे बघत होतो त्याला दूध पिताना. चट 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 आवाज येत होता. त्याला खूप भूक लागली असणार. सगळ्या नाकावर दूध उडत होतं. दूध पिता पिता येडं बशीत पाय ठेवत होतं. हळूहळू गुंडूचं पोट टम्म फुगलं. बशीतलं दूध संपलं. ते इतकं छोटंसं होतं ना की त्याला त्याच्या भरलेल्या पोटाचं वजन सुद्धा पेलवत नव्हतं. दक्कन पडलं येडं. नंतर जरा लांब जाऊन त्यानं शू केली. गुड्डीनं त्याला मांडीवर घेतलं. इतक्यात बाबांच्या गाडीचा आवाज आला. मी ऐकायला लागलो. जोगबाई बाबाला काहीतरी सांगत होती. काय रे, काय सांगते जोगबाई, चिपऱ्या म्हणला. बहुधा गुंडू बद्दल सांगतेय, मी म्हणलं. आता, डब्या म्हणला. मी घरात जाऊन येतो, बाबा काय म्हणतोय बघतो. घरात आलो. बाबा आवरत होता. मी उगाच इकडे तिकडे फिरलो, आरशात पाहिलं. बाबांनी सुद्धा तोंड हातपाय धुतले आणि तो पेपर वाचत बसला. सगळं नॉर्मल होतं. गुड्डी कुठे रे, बाबा म्हणले. गच्चीत खेळतीये. चला घरी या, आता आई येईल. हो, मी गच्चीत सटकलो. काय, डब्यानं विचारलं. नॉर्मल. जिप्र्या कुठे? त्याच्या आईनं हाक मारली, गुड्डी म्हणली. गुड्डे, तुला बाबांनी खाली बोलवलंय. मी नाही जाणार. गुड्डी अडछाप आहे. बाबा वर आलं तर तिला बोलवायला. पण गुंडू गुड्डीच्या मांडीत मस्त झोपला होता गाड. गुड्डी त्याला थोपटत होती. ए, रात्री याला कुठं ठेवायचं, डब्या म्हणाला. गच्चीत त्याला थंडी वाजेल, गुड्डी म्हणली. गुड्डी बरोबर बोलली आणि गच्चीत गुंडू अगदी एकटा कसा राहील. शेवटी खोक्यात ठेवून खोकं बंद करून त्याला टाकी मागे ठेवायचं ठरलं. मी गुंडूला उचललं. इतक्यात बाबांनी गुड्डीला हाक मारली. गुड्डी गुंडूची पापी घेऊन घरी पळाली. मी आणि डब्यानी गुंडूचं खोकं खाली आणलं. गुंडू आईच्या साडीत मस्त गुरगुटून झोपलं होतं. जिन्यातून येताना पहिल्यांदा जोगबाई बघत नाहीये ना पाहिलं, पण त्यांच्या घराला कुलूप होतं. तेवढ्याच जिन्यात पाटील काका भेटले.
काय रे, काय नाही त्या खोक्यातून? पाटील काका म्हणले. गच्चीतले दगड उचलून नेतोय, गच्ची साफ करतोय ना, डब्या म्हणला. डब्याला थापा अगदी पटकन सुचतात, मला नाही जमत. गुड गुड, पाटील काका गेले. तेवढ्यात गुंडूनी खोक्यातून कुई कुई करून जांभई दिली. आम्ही पटकन सटकलो, खाली आलो, टाकी मागे पोचलो. पण रात्री त्याला शू शी लागली तर, डब्या म्हणला. खोक्याचं दार उघडच ठेवू, म्हणजे गुंडू बाहेर येऊन शू करेल, मी म्हणलो. इतक्यात आईने जेवायला बोलवलं. मी झटकन घरी आलो, हात धुवून टेबलापाशी पोचलो. गुड्डी ऑलरेडी जेवायला बसली. डोळ्यांनी खून करून गुंडू कसा आहे हे विचारलं. मी ओके अशी खून केली. ती खुदकन हसली. मी हळूच एक पोळी घेतली आणि खिशात ठेवली. गुंडूला रात्रीचं जेवण नको का? पिंट्या, सावकाश जेवण कर, एवढ्यात पोळी संपली, आई म्हणली. हो, खूप भूक लागलीये, अजून पोळी दे, मी म्हणलो. त्याला रात्री भूक लागली तर, गुड्डीने विचारलं. यार छाप गप, मी डोळ्यांनीच गप्प केलं. आई बाबांचं लक्ष नव्हतं, वाचलो. जेवण आटोपल्यावर मी आईला म्हणालो, आजपासून जेवण झालं की मी, झिपऱ्या, चिन्या चक्कर मारणार आहोत. जाऊ, फक्त 10च मिनिटं. ठीक आहे, इथले इथे चक्कर मारा, आई म्हणली. मी पटकन सटकलो. गुड्डी पण निघाली, पण बाबांनी तिला येऊ नाही दिलं. खाली उतरेस तर गुड्डीच्या भोकाडाचा आवाज येत होता. मी घाईघाईत खोक्यापाशी पोचलो. खिशातील पोळी काढली, तिचे बारीक तुकडे केले. आतमध्ये गुंडूनी पण कुई कुई सुरू केलं होतं. भूक लागली असेल ना त्याला. बाहेर घेतलं, छातीशी पकडलं. कसलं मस्त वाटतं ना. एक मस्त वास येतो त्याच्या अंगाला, लहान बाळाच्या अंगाला येतो तसा. थोडा वेळ तसाच बसलो. मग परत खोक्यात ठेवलं आणि वर सटकलं. घरात गुड्डी फुगली होती. जेवला गुंडू? नाक सुरसुरत तिने विचारलं. हो. नंतर बराच वेळ गुड्डी गॅलरीत उभी राहून खाली बघत होती. कॉटवर झोपल्यासारखे गुंडूचेच विचार येत होते. आता गुंडू काय करत असेल? जेवला असेल का? रात्री बाहेर नाही ना जाणार? इतक्यात गुंडूच्या रडण्याचा आवाज आला. मी दचकलो. गुड्डी पण. ती पळत गॅलरीत गेली. काय ग, काय झालं? आईने विचारलं. कुत्र्याच्या पिल्लाचा आवाज आला, गुड्डी म्हणाली. गुंडूचा आवाज वाढला होता. कशाला ओरडतोय हा? वॉचमन बाहेर काढेल ना त्याला. अरे गप बस, मी त्याला मनातल्या मनात गप्प करत होतो. गुड्डी शेजारी झोपली होती. मधून मधून गुंडूच्या रडण्याचा आवाज येत होता. हा आत्ता का रडतोय? आमची आठवण येत असेल ना. उद्या येऊ रे, पण आत्ता गप्प बस. गुंडूचा आवाज येऊ नये म्हणून पांघरून डोक्यावरनं ओढून गप्पकन डोळे मिटून पडलो. नंतर पटकन झोप लागली. सकाळी गुड्डीनं हलवून उठवलं. चल पटकन, गुड्डी निघाली. आईबाबांचं लक्ष नाही असं पाहून दोघं खाली सटकलो. खोक्याचं दार उघडेस तर मला रडूच येत होतं. आत कुई कुई ऐकू येत नव्हतं. गुड्डीनं खोक्याचं दार उघडलं. गुंडू मस्त झोपला होता. आमच्या धक्क्याने उठला. आम्हाला पाहून जो उड्या मारायला लागला आणि शेपूट तर इतकी जोरात हलवत होता. गुड्डीनं तर इतके पापे घेतले. गुंडूनी पण घेतले. वरून बाबा हाक मारत होता, लक्षच दिलं नाही. आता आमच्या गँगमध्ये एक जण वाढला होता, गुंडू.